राज ठाकरे यांचे मातृभाषेवरील प्रेम सर्वश्रुत आहे. हिंदी चित्रपटामधून आमच्या अंगावरती हिंदी आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मराठी भाषेवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मातृभाषेवरील प्रेम सर्वश्रुत आहेच. ते नेहमीच मराठीबद्दलचा आग्रह धरत असतात. राज ठाकरेंची अशी कुठलीच सभा नसेल ज्यात त्यांनी मराठी अस्मिता, मराठी पाट्या आणि मराठी भाषा यावर भाष्य केले नसेल. नुकत्याच झालेल्या विश्व मराठी संमेलनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मराठी भाषेवरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. बघूयात काय म्हणाले राज ठाकरे. आजही तुम्ही जर समजा गुगलवरती गेलात तर तुमच्या लक्षात येईल हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नव्हे. भाषा उत्तम असली तरी आमच्यावरती हिंदी चित्रपटांचे संस्कार झाले. हिंदी चित्रपटामधून आमच्या अंगावरती हिंदी आली. पण आपण बोलण्यामध्ये हिंदी का वापरतात आपले मराठी लोक? इतकी उत्तम मराठी भाषा आहे. खरं तर मराठी भाषेमध्ये जो विनोद होतो तो मला नाही वाटत दुसऱ्या कुठच्या भाषेमध्ये होत असेल. इतकी समृद्ध भाषा. पण आज ही जी भाषा आहे ही घालवण्याचा, बाजूला सारण्याचा ज्या प्रकारचा राजकीय प्रयत्न ज्या प्रकारे होतोय ते बघून माझी तळपायची आग मस्तकात जाते. माझी दीपकजीला माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाळा आहेत मराठी शाळा सोडून ते काय ते नवीन लचांड आले ना, सीबीएसई बीबीएसई काय 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 गोष्टी आल्यात नवीन. याच्या पहिलीपासून 10वी पर्यंत पहिली मराठी कंपल्सरी करा तुम्ही. यासोबत मराठी भाषिक लोकांना देखील आपली मातृभाषा वाचवण्यासाठी व वाढवण्यासाठी आवाहन देखील केले. या संमेलनाचा टर्निंग पॉईंट म्हणजे ज्यावेळी राज ठाकरेंनी मोदींचे नाव घेतले त्यावेळी उदाहरण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे त्यांच्या भाषेवर व राज्यावर असणाऱ्या प्रेमावर त्यांनी उपरोधिक टीका केली. राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. राज ठाकरे म्हणतात, मराठीबद्दल बोलल्यानंतर कोणीतरी संकुचित आहेस असं म्हणेल, पण देशाचे पंतप्रधान जर त्यांच्या भाषेबद्दल, राज्याबद्दल त्यांना वाटतं की जगातील सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा तर तो गुजरातमध्ये बांधावा असं वाटतं. राज ठाकरे यांच्या याच वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. राज ठाकरे म्हणतात की मराठीबद्दल बोलल्यानंतर कोणीतरी संकुचित आहेत म्हणेल, पण देशाच्या पंतप्रधान यांना जर त्यांच्या भाषेबद्दल, राज्याबद्दल वाटतं की जगातील सर्वात मोठा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा मोठा पुतळा कुठे बांधावा तर तो गुजरातमध्ये बांधावा असं वाटतं. गिफ्ट सिटी जर आपल्या पंतप्रधानांना महाराष्ट्र, तामिळनाडू, बंगालमध्ये नको तर गुजरातमध्ये बांधावी असं वाटतंय. हिऱ्यांचा व्यापार गुजरातमध्ये घेऊन जावा असं वाटतंय तर जरूर त्यांनी ते घेऊन जावं. पण यावर माझं असं म्हणणं आहे की जर पंतप्रधान यांना स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम लपवता येत नसेल तर तुम्ही आम्ही का लपवतोय? आता काही जण म्हणतील मी मोदी यांच्यावर टीका करत आहे, परंतु ही टीका नाही. त्यांच्यासारखेच प्रेम आपण आपल्या राज्याबद्दल दाखवलं पाहिजे. आपण आधी महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे असे स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. दरम्यान विश्व मराठी संमेलनात त्यांनी आपल्या भाषणामध्ये मराठी भाषिकांना आवाहन केले. राज ठाकरे म्हणाले, मी अत्यंत कडवट मराठी माणूस असून या विषयासाठी मी अनेक केसेस अंगावर घेतल्या आहेत. जेलमध्ये देखील गेलो आहे. आधी आपण जिथे राहत आहोत तिथली मातृभाषा शिका. तुम्ही आंध्र प्रदेश, तामिळनाडू किंवा बंगालमध्ये गेल्यावर ती लोक हिंदी बोलतात का? मग महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी का बोलतात? माझा हिंदीला विरोध नाही, परंतु महाराष्ट्रात मराठी सोडून हिंदी कानावर आल्यावरती त्रास होतो. हिंदी ही उत्तम भाषा आहे, परंतु हिंदी ही राष्ट्रीय भाषा नाही, कारण देशाची राष्ट्रभाषा अद्याप निश्चित झालेली नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शासकीय पत्रव्यवहारासाठी हिंदी भाषेचा वापर केला जातो असं वक्तव्य त्यांनी मागच्या भाषणात केलं होतं. त्याच मागील वक्तव्याचा ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. ज्या पद्धतीने मराठी, तेलुगू, कन्नड ह्या भाषा आहेत तशीच हिंदी आहे असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणातील राज ठाकरेंचा मराठीचा आग्रह अनेकांना नेहमीच खुपतो, पण राज ठाकरे कधी बोलायचे थांबले नाही. याच आपल्या भाषणात पुढे ते म्हणतात, मराठी भाषा सर्वोत्तम आहे, समृद्ध भाषा आहे, परंतु आज मराठी भाषा घालवण्याचा राजकीय प्रयत्न होत आहे. त्यामुळे माझा संताप होतो. आता कोणीही समोर येऊ द्या, आपण मराठीतच बोला. एखादा चांगला विनोद मराठीत होतो, तसा कुठल्याही भाषेत होत नाही. तुम्हाला जी भाषा शिकायची ती शिका, पण जिथं राहताय ती भाषा आधी शिका. आपण मराठी आहोत, त्यात कसला कमीपणा आला असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित मराठी भाषिकांना केला. राज ठाकरे यांच्या मराठीच्या भूमिकेवर तुमचं काय मत आहे
तुम्हाला राज ठाकरेंचं वक्तव्य पटतंय का हे आम्हाला नक्की कळवा, कारण चर्चा तर झालीच पाहिजे. पुन्हा भेटूयात नव्या अपडेटसह. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ.